शिक्षण बचाव समन्वय संघर्ष समितीच्या माध्यमातून आजपर्यंत शिक्षक वेगळा लढत राहिला आहे, संस्थाचालक वेगळे लढत राहिले. हे सगळ्या ज्या संघटना आहेत त्या वेगवेगळ्या लढल्यानं अशी एकत्रितपणे जी ताकद तयार व्हायला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून प्रश्न सुटायला पाहिजे. खरं तर सगळ्याचे प्रश्न एकच आहेत. शिक्षकाचे प्रश्न तेच आहेत, लिपिकाचे प्रश्न तेच आहेत, संस्थेचे तेच प्रश्न आहेत. पोर्टाले हे सगळे प्रश्न एकत्रित असताना सगळं वेगवेगळं लढत होते. आणि माझ्या डोक्यात बऱ्याच दिवसापासून असं चालू होतं की ह्या जर संघटना सगळ्या एकत्रितपणे लढल्या तर हे जो येणारा काळ आहे किंवा शिक्षण क्षेत्रावर खरं तर ह्या संस्थाची ह्या संघटनेची पाडणार सरकारनंच लावून दिलेली आहे. शिक्षकाला एक वेगळे हे द्यायचं, संस्थाचालकाला एक वेगळं हे करायचं, अशा पद्धतीनं आजपर्यंत त्यांना वेगळं म्हणजे एकत्रित होऊच दिलं नाही. आणि त्याच्यामुळे वेगळ्या संघटनेमधून ह्यांना एकमेकाच्या विरोधात लढायला आजपर्यंत त्यांनी हे केलं आणि त्याचा फायदा शासनाने घेतला. असे वेगवेगळे जी आर आले. खरं तर असे जी आरच निघाली नसते जर ह्या संघटना सगळे एकत्रित असत्या. शिक्षक, संस्थाचालक, लिपिक सगळे जर हे विद्यार्थी किंवा पालक असे जर हे सगळे एकत्र असते पहिल्यापासून तरी असले जे जी आर काढले जे की ह्याच्यामध्ये खाजगी शिक्षण संस्था बंद पडण्याचा घाट आहे ते झालेच नसते. परंतु ज्यावेळेस आम्ही कोर्टाच्या माध्यमातून किंवा कोर्टाचे जे हे विधिज्ञ मोठे त्यांच्यावर चर्चा केली त्यावेळेस त्यांनी हे आमच्या लक्षात आणून दिलं की ज्या पद्धतीनं तुम्ही हे जे वेगवेगळं लढताय याला ताकद मिळत नाही, सामूहिक स्वरूप तयार होत नाही. तुम्ही अगोदर एकत्र या, त्याला सामूहिक स्वरूप तयार करा. मग संस्थाचालक, शिक्षक, लिपिक ज्या ज्या काही संघटना आहेत त्याला जर एकत्रित तुम्ही लढला तर ते कोर्टाच्या सुद्धा लक्षात येईल आणि त्या माध्यमातून असे जे चुकीचे जी आर झाले आणि शिक्षण क्षेत्राला संपवण्याचा घाट चालू आहे ते तुम्हाला न्यायालय 100% त्याच्यामध्ये विजय मिळेल असं त्यांनी बोलल्यानंतर आपण ही समिती स्थापन केली. आज त्याची सुरुवात झाली. येणाऱ्या काळामध्ये या समितीच्या माध्यमातून छोटे सुद्धा प्रश्न शिक्षणाधिकारी असेल, उपसंचालक असेल याच्यामध्ये आम्ही सगळे प्रश्न घेणार आहेत आणि आपलं सगळ्यांचं पत्रकारांचं सहकार्य आहे या विषयानं. कारण आपलीसुद्धा मुलं शिक्षण घेत आहेत, शाळेमध्ये आहेत, चांगलं शिक्षणाचा दर्जा वाढवा, चांगलं शिक्षण मिळावं ही भूमिकासुद्धा आपली पहिल्यापासून आहे पत्रकारांसुद्धा. त्यामुळे आपण पत्रकाराला आम्हाला साथ दिलेली अशी साथ येणाऱ्या काळामध्ये द्यावी आणि या संघर्ष समितीच्या माध्यमातून हा जो मोठा न्यायालयीन लढा आहे तो आम्ही तात्काळ पुढच्या आठवड्यापासूनच याची सुरुवात करू. पुढची भूमिका काय असणार आपली? त्यामध्ये न्यायालयामध्ये ह्या सगळ्या ज्या याचिका आहेत या याचिका करत असताना ह्याला जे आजपर्यंत निघालेली जी आर आहे त्याचं संकलन करणं. आज जी लोक बोलले की सगळे बऱ्याच लोकांनी त्या संदर्भातली कागदपत्रं आहेत ह्यांचे जे संस्थाचालकाचे, शिक्षकांचे जे काही पत्रव्यवहार झालेले आहेत, शिक्षणाधिकारी असेल, उपसंचालक असेल, संचालक किंवा सरकार याच्याबरोबर जे पत्रव्यवहार झालेले आहेत ते सगळे पत्रव्यवहार संकलित करणे आणि त्या पत्रव्यवहाराच्या आधार घेऊन हे जी आर कसे रद्द करता येतील या संदर्भातली आमची तयारी सुरू झालेली आहे. न्यायालयामध्ये आम्ही लवकरच जाणार आहे. या मागण्या घेऊन आपण शिक्षण मंत्री यांना भेटणार आहात का? शिक्षण मंत्र्यांना आजपर्यंत या सगळ्या मागण्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या संघटना सतत भेटलेल्या आहेत. सध्या या टप्पा अनुदान वाढीच्या संदर्भात सुद्धा एक आझाद मैदानावर हे चालू आहे, आंदोलन चालू आहे. तिथंसुद्धा शिक्षण मंत्री काल येऊन गेले. परंतु बऱ्याच गोष्टी शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री यांच्या हातातल्या नाहीत. त्याचं कारण असं आहे तरी म्हणत असाल आपण की सरकार ह्यांचं आहे आणि सरकारमधले मंत्रिपद पण तिथं जे बसलेले जी काही बुद्धिमान लोक आहेत, सचिव म्हणतात त्याला आपण, सचिव, उपसचिव, यांनी त्यांना जर सांगितलं त्याला सांगितलं असतं की आपल्याला त्यावेळेस आर्थिक कपात झाली पाहिजे शिक्षणावर. आर्थिक कपात म्हणलं ही वेगवेगळे असे जी आर काढून जेवढी आर्थिक कपात करता येईल शिक्षण क्षेत्रावरच जास्त त्याचा बडगा पडत आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रावरचा हा विषय आता येणाऱ्या काळामध्ये बंद झाला पाहिजे आणि या संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये आंदोलन न करता आम्ही तुमच्या न्यायालयीन लढा चालू करतो. ओके. हे विषय